ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आजच्या भागामध्ये आपण बाबा बोले भंडारी भगवान श्री शिवशंकर यांची जी 12 ज्योतिर्लिंगे आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगाचे आपण सकाळ संध्याकाळ स्मरण केल्यानंतर आपल्या सप्त जन्माचे म्हणजे 7 जन्माचे पातक नाहीसे होतात असे नंदीश्वर म्हणाल्यानंतर नेमिष अरण्यामध्ये ज्यावेळेला सनत कुमारजी सर्व ऋषी मुनींना भोले भंडारी यांच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत त्या अवताराविषयी सांगणार असून हे बाबा भोले भंडारी यांचे 12 अवतार म्हणजे भक्तांचे कल्याण करणारे मंगल करणारे असून ते म्हणजे सौराष्ट्रामध्ये सोमनाथ, श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन, उज्जैनीत महाकाल, उज्जैनला महाकाल, ओंकारात अमलेश्वर, हिमालयात केदारेश्वर, डाकिनीत भीमाशंकर, काशीमध्ये विश्वनाथ, गौतमी म्हणजे गोदावरी काठावर त्र्यंबकेश्वर, आपल्या जवळच असलेले परल्या वैद्यनाथम, दारुका वनात नागेश्वर म्हणजे औंढा नागनाथ येथे असलेले नागेश्वर आणि सेतुबंदे तो रामेश्वरम आणि शेवटचे म्हणजे संभाजीनगरच्या जवळपास असलेले घृष्णेश्वर. बाबांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये बाबा भोले भंडारी यांचे 5 ज्योतिर्लिंग आहेत. तसे पाहिले तर आपण सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावयास पाहिजे, परंतु जे आपल्या जवळपास अर्ध्या जवळजवळ 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी आपण गेलेच पाहिजे. ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे तिथे साक्षात बाबा भोले भंडारी भगवान शंकर यांचे आपण दर्शन घेतो. कारण लिंग आणि ज्योतिर्लिंग यामध्ये एवढा मोठा फरक आहे. ज्या ठिकाणी आपण महादेवाच्या लिंगाची पूजापाठ करून दर्शन घेतो आणि जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो म्हणजे साक्षात देवादिदेव महादेवांचे दर्शन घेतो. कारण ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे. तेथे साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी प्रकट होऊन दर्शन दिलेले आहे. त्यामुळे
आपण ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत त्या स्थळी भेट देऊन मनोभावे दर्शन घेणे, अवश्य असून मनुष्य जन्म हा फार दुर्लभ आहे आणि त्यात चांगल्या कुळामध्ये चांगल्या ठिकाणी मिळणे हेही फार दुर्लभ आहे. आणखी त्यामध्ये विशेष सर्व तीर्थामध्ये सर्व ज्योतिर्लिंगामध्ये राजा असणारे म्हणजे त्र्यंबकराज. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे ठिकाणी असून त्र्यंबकराज हे सर्व तीर्थाचे राजे आहेत. आपण आता सविस्तर जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, अमलेश्वर, परळी वैजनाथ, शंकर, रामेश्वर, नागेश, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, घृष्णेश्वर या 12 ज्योतिर्लिंगाची स्वतंत्रपणे सविस्तर कथा, एक एक ज्योतिर्लिंगाची माहिती आपल्यापुढे मी सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करणार असून जेणेकरून भगवान शंकर यांनी कोणत्या कार्यासाठी आणि कशामुळे अवतार घेतला या बाबतीत आपणास अवगत करणार असून आता आपण बाबा भोले भंडारी यांच्या 12 ज्योतिर्लिंगाची माहिती पाहू.